स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, घरफोडी, चोरी यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मिरज तालुक्यातील अंकल येथील स्वप्नील कोलप टोळीला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले। टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप वय वर्ष 35, उमेश रमेश कोलप वय वर्ष 31 आणि रोहित रमेश कोलप वय वर्ष 28 सर्व राहणार अंकली अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंकली येथील स्वप्नील उर्फ गोट्या कोलप टोळीवर 2013 ते 2025 या कालावधीत खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणे, घरफोडी, चोरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करत बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने दुखापत करणे, कुंटणखाना चालवणे, अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत शिवीगाळ करत विनयभंग करणे, खंडणी मागणे, रिव्हॉल्व्हर बाळगणे, शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देणे, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आणि मालमत्तेविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे या टोळीवर दाखल आहेत। याची दखल घेत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर यांनी हद्दपारीचा प्रस्ताव उपअधीक्षक संदीप भागवत यांच्याकडे पाठवला होता। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुनावणी घेऊन स्वप्नील उर्फ गोट्या कोलप टोळीला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले। सदरची कारवाई उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, भैरू तळेकर, कर्मचारी बसवराज शिरगुप्पी, दीपक गटे, मेघराज रुपनर, बंडू पवार, अभिजित पाटील, सिकंदर तांबोळी यांच्या पथकाने केली।